हे एक मंदिर आहे की वेगळंच पूर्ण जग. इथे एकाच वेळी 100 लग्न सुरू होते आणि पुढे जे बघितलं ना ते आणखी शॉकिंग होतं. तर राम राम पब्लिक, जय शिवराय. कशात तुम्ही सर्व चांगलेच असाल. तर आज जात आहे मी पारशिंगाला. तर सर्वात आधी मी रेडी झाली आणि माझी आई पण रेडी झाली. नंतर मग आम्ही दोघी निघालो. माझा भाऊ आणि माझे बाबा तर आधीच गाडीमध्ये जाऊन पण बसले होते. मग आम्ही पण गेलो आणि गाडीमध्ये बसलो आणि फायनली निघालो आमच्या गावामध्ये. आणि नंतर मग बघता बघता फायनली पोहोचलो आम्ही दापोरीमध्ये. मग दापोरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले आणि निघालो आम्ही पारशिंगा जायला. आणि तुम्ही विचार करत असाल की माझे खूप दिवसापासून ब्लॉगच नाही येते, कारण की माझ्या कॉलेजला सुट्ट्या लागलेल्या आहे आणि माझी तब्येत पण खराब होती, त्यामुळे मी कुठेच बाहेर जात नव्हती. मला तर झोप पण लागून गेली होती. मग मी थोडा वेळ झोपली आणि मग बघता बघता फायनली आलं पारशिंगा. आणि हे बघा, हे आहे ते मंदिर. आणि तिथे गेल्यानंतर बापरे, तिथे एवढी गर्दी होती की कायच सांगू तुम्हाला. आज इथे खूप मोठा मेळावा भरला होता, त्यामुळे इथे प्रचंड अशी खूप जास्त गर्दी होती. दूर दूरून भक्त इथे दर्शनाला आलेले होते. नंतर मग आम्ही डायरेक्ट मंदिरामध्ये जायला निघालो. आणि इथे देवीच्या दर्शनाला यायची म्हणजे खूप दिवसापासून इच्छा होती आणि ती इच्छा माझी आज पूर्ण झाली. आल्याबरोबर तर हे स्टार्टिंगला खूप छान असं गार्डन आहे आणि गर्दी ना खूपच जास्त होती खरंच. आणि हे बघा, यांचं ना मेळाव्यामध्ये लग्न झालेलं आहे आणि असे मी खूप सारे माझ्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे कपल्स. नंतर मग आम्ही आतमध्ये गेलो, पूजाचं सामान वगैरे घेतला. नंतर मग सर्वात आधी आम्ही या पहिल्या मंदिरात गेलो, तिथे देवीचे दर्शन घेतले आणि बापरे, इथे खूप छान वाटत आहे मला खरंच. आणि इथे इतकी प्रचंड गर्दी असूनही संपूर्ण व्यवस्था सुरळीतपणे सांभाळणाऱ्या पोलीस प्रशासनाचं खरंच खूप मनापासून कौतुक वाटलं. आणि नंतर मग आम्ही दुसऱ्या मंदिरामध्ये जायला निघालो. आणि हे बघा, हे आहे इथलं दुसरं मंदिर आणि हे पण खूपच छान आहे. नंतर मग आम्ही इथे दर्शन घेण्यासाठी गेलो, तिथे दर्शन घेतलं आणि तिथून निघालो. आणि इतकंच नाही तर इथे लोकांसाठी जेवणाची खूप छान अशी व्यवस्था केली होती. नंतर मग आम्ही देवीच्या समाधीजवळ गेलो आणि तिथून डायरेक्ट आम्ही निघालो. आणि मी तुम्हाला जास्त या व्हिडिओमध्ये काही दाखवलं नाही, कारण की हा व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला असता. नंतर मग आम्ही महादेवाजवळ गेलो आणि हे बघा ना, हे दुरून असं वाटत नव्हतं की एवढी मोठी मूर्ती असेल. नंतर मग आम्ही शिवजीचं दर्शन केलं आणि तिथून निघालो. असा गेला मग आजचा माझा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला. बाय बाय.